आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये. 25 मार्चपर्यंत हे अधिवेशन सुरू होईल. म्हणजेच अर्थात जवळपास महिनाभराहून अधिक काळ हे अधिवेशन चालणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा सादर करतील. कालच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात संकेत दिलेले आहेत. काही कठोर पावलं राज्याच्या अर्थनियोजनाच्या दृष्टीनं उचलली जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. पण त्याचबरोबर कोणत्याही योजना बंद केल्या जाणार नाहीत याची ग्वाही देखील दिली जाईल. हे अधिवेशन सर्वार्थानं महत्त्वाचं याकरता कारण हेही अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तिसरी महत्त्वाची दृश्य हे अधिवेशन अजित पवार यांच्याशिवाय पार पडणार आहे. हे पहिलं अधिवेशन आहे. आजवरच्या अधिवेशनात दादांची ती सभागृहातली तडफदार एंट्री महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. पण आज मात्र अजित पवार यांची उणीव या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर निश्चितच जाणवणार आहे. कारण आज जर अजित पवार असते तर त्यांनी येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प 12व्यांदा सादर केला असता. त्यामुळे अर्थातच अजित पवार यांची उणीव या अधिवेशनात भासेल यात तीळमात्र शंका नाही आहे. आजचा दिवस अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव मांडला जाईल अजित पवार यांच्याविषयी आणि त्यानंतर कामकाज आटपेल आजच्या दिवसातलं असं म्हटलं जात आहे. पण 15 विधेयकं महत्त्वाची पारित होतील या संबंध अधिवेशन काळामध्ये. याखेरीज त्याहून महत्त्वाचं अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यासंदर्भात विरोधकांकडून मागणी केली जाऊ शकते. रोहित पवार या संदर्भात सभागृहात काही प्रस्ताव मांडतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.